आता जे नवीन युट्यूब क्रिटिक्स जे खूप आलेले आहेत, जे दर सिनेमाचे रिव्ह्यू दर आठवड्याला करतात, पण मला असं वाटतं त्यांना मनापासून हे सांगावं असं वाटतं की प्लीज त्याविषयी शिका, थोडं थोडं फिल्म ऍप्रिसिएशन बद्दल शिका. स्मिता पाटील, नसरुद्दीन शाह, तुमच्या काळातला सिनेमा हो कसा होता, हो आजचा सिनेमा कसा आहे, सिनेमात कसे बदल होत गेले आणि पुढची आव्हानं काय आहेत, या सगळ्याविषयी आधी माहिती घ्या आणि मग सिनेमाकडे बघा आणि मग युट्यूबचे रिव्ह्यू करा. नमस्कार मंडळी. आज आपल्याकडे गप्पा मारायला वृत्तपत्र, बातम्या या क्षेत्रातली एक व्यक्ती आलेली आहे. नेहमी मी एखाद्या कलाकारांना बोलवते, इंडस्ट्रीतल्या आर्टिस्टना बोलवते किंवा जे टेक्निकल स्टाफ असतो त्यांना बोलवते आणि त्यांचा इंटरव्ह्यू घेते आणि तुम्हाला मार्गदर्शन त्याच्यामुळे होतं की चित्रपट जर तुम्हाला काढायचा असेल तर काय करायला हवं. परंतु आज या क्षेत्रामध्ये ज्या घडामोडी होत आहेत, ज्याचं रिपोर्टिंग होतंय, ज्याच्यावरती एपिसोड निघत आहेत, ज्याच्यावरती चर्चा होते, अशी एक व्यक्ती मी आज बोलवलेली आहे गप्पा मारायला. आणि तिच्याविषयी आम्ही जेव्हा मैत्रिणी किंवा या क्षेत्रातले लोक बोलत असतो ते नेहमी असं अरे ती काय करते सध्या, ती काय करते, ती काहीही करू शकते, ती काही करत नाहीये, म्हणजे काहीतरी या विषयाशीच आम्ही बोलत असतो, तिच्याविषयी बोलत असतो. तर आज ती प्रत्यक्ष आलेली आहे. तर आपण पहिला प्रश्न मी तिला हाच विचारणार आहे. निलिमा, तू सध्या काय करतेस? नमस्कार नमस्कार अमृता मॅम, खरंच म्हणजे इट्स रिअली ऑनर टू सिट विथ यू हिअर, कारण खरंच खूप छान वाटतं. तुम्हाला पाहून आम्ही मोठे झालेलो आहोत, तुम्हाला पाहून आम्ही या क्षेत्रात आलेलो आहोत पत्रकारितेच्या. थँक्यू. आणि म्हणजे तुम्हीच आम्हाला सांगितलं की बातम्या कशा द्यायच्या आणि त्याच्यानंतर म्हणजे यू आर द लेजंड्स असंच मी म्हणेन. आणि मग आम्ही या न्यूज क्षेत्रात, न्यूज चॅनलच्या विश्वात मी आले आणि त्यानंतर आता डिजिटल माध्यमात मी आलेली आहे. आणि सध्या मी या आधीचा माझा इन शॉर्ट प्रवास असाच होता की मी एबीपी माझा, मग झी 24 तास आणि मग न्यूज 18 लोकमत या 3 मोठ्या चॅनल्स मध्ये मी एंटरटेनमेंट हेड म्हणून होते आणि सेलिब्रिटींचे इंटरव्ह्यू घ्यायचे. आणि त्यानंतर आता मी फ्री प्रेस जर्नल आणि नवशक्ती या न्यूज याच्यात आलेली आहे आणि हे सगळं डिजिटल आहे. त्यामुळे आता मी पण युट्यूबवर आहे, जसं तुमचा पॉडकास्ट युट्यूबवर आहे तसं मी युट्यूबवर सेलिब्रिटींचे इंटरव्ह्यूज घेतेय आणि महाचर्चा रंगवतीये. आणि त्यामुळे मला असं वाटतं की काळाबरोबर जायला पाहिजे, जसं तुम्ही काळाबरोबर आहात. आज आम्ही दूरदर्शनच्या बातम्या पाहायचो तेव्हा तुम्हाला पाहायचो आणि तेव्हा तुम्ही जसं पुढे आलात आणि आता तुम्ही पॉडकास्ट आणि या सगळ्यात आलात, तसं आम्ही आता नव्या पिढीसोबत डिजिटल माध्यमात मी आले आणि आता युट्यूबवर चालू आहे. तू नव्या पिढीसोबत आली असं नाही, तू नव्या पिढीलाच रिप्रेझेंट करतेस. आम्ही नव्या पिढीच्या सोबत आलोय असं मी म्हणेन. बरं, सर्वप्रथम मला सांग की या क्षेत्रात तू आली कशी? कारण मला असं वाटतं तुझ्यासारखी सुंदर मुलगी, गोरी गोमटी मुलगी, पुण्याची राहणारी, म्हणजे मराठी भाषेवर प्रभुत्व, तू एखाद्या चित्रपटात हिरोईन म्हणून कशी काय नाही आली, मला आश्चर्य वाटतंय. तसंच होतं म्हणजे थोडा विचार होता तसा, कारण नाटकाची आवड होती. पुण्यात मी वाढले आणि नंतर नाट्य क्षेत्राची आवड होती, त्यामुळे मी नाटकात बरंच म्हणजे इंटर कॉलेज कॉम्पिटिशन, पुरुषोत्तम फिरोदिया, BMCC या कॉलेजकडनं मी केलं आणि त्यानंतर मी मास्टर ऑफ आर्ट्स इन थिएटर केलं ललित कला केंद्रातून. आणि त्यामुळे कुठेतरी नाट्य क्षेत्रात आणि हळूहळू सिनेमा क्षेत्रातच यायचं होतं. पण तसं काही माझ्या घरच्यांना मान्य नव्हतं फारसं आणि बाबांनी तर एक पण नाटक पाहिलं नव्हतं. त्यामुळे मला असं झालं, बापरे आता मुंबईत कसं यायचं, मग कसं स्ट्रगल करायचं, हे सगळं थोडं पुढचे प्रश्नचिन्ह होते. कारण पूर्ण म्हणजे एक मध्यमवर्गीय घरातून आलेली मुलगी एकदम मुंबईत यायला एक वेगळं स्ट्रगल असतं. बरोबर. आणि बाबांचा पाठिंबा नव्हता. मग मी विचार केला की चल मुंबईत तर येऊ आधी. आणि मग एबीपी माझाच्या न्यूज अँकरच्या ऑडिशन आल्या आणि मग मला असं वाटलं की अरे ऑफकोर्स म्हणजे टीव्हीवर यायचंय, न्यूज चॅनल मध्ये येऊया आणि मग बघूया पुढे काय होतंय. तर मला मुंबईला यायचं होतं आणि मग मी ओघाने अचानक न्यूज चॅनल विश्वात आले आणि मग ते माझं आपलंसं झालं, मला ते आवडायला लागलं आणि मी न्यूजची झाली. पण तू जर्नलिझमचा कोर्स केला होतास? नाही, मी नव्हता केला. पण एबीपी माझाचे आमचे राजीव खांडेकर सर जे होते त्यांनी मला ती मुभा दिली, कारण त्यांना हे माहिती होतं की हिचं भाषेवर प्रभुत्व आहे, मराठी भाषा चांगली आहे, नाटक केलेलं आहे. आणि मुख्य
हा चेहराही आहे, त्यामुळे त्यांना तो स्क्रीन प्रेझेन्स आवडला, अँकरिंग माझं आवडलं आणि त्यांनी मला ती संधी दिली की ओके तू एंटरटेनमेंटचे इंटरव्ह्यूज कर, फिल्म इंटरव्ह्यूज कर आणि त्यामुळे मला असं वाटलं की मी लीला यात येऊ शकले आणि नंतर अर्थातच मी न्यूज विषयी बरीच माहिती घेतली. मग मी डेली अपडेट्स आणि या सगळ्याशी अवेअर असायचे. मी न्यूज अँकरिंग सुद्धा केलं, सकाळच्या बातम्या पण दिलेल्या आहेत काही काळ. त्यामुळे मग असं वाटलं की हळूहळू मी त्या न्यूजची होऊन गेले. पण फक्त न्यूज हे एकच क्षेत्र धरलंस का तू सिने वृत्तपत्रिका त्याच्यात पण अभ्यास केलास किंवा त्याच्यातही हो, काम केलंस? त्यानंतर कसं झालं की सुरुवात ही अर्थातच सिने पत्रकारितामध्ये तू काय केलं? हो, आम्हाला जेव्हा मी ललित कला केंद्रात शिकत होते नाटक, तेव्हा आम्हाला नखाते सर चहा जे घे ना, आहेत, तुझं थंड येस होतं. हा. ऑफकोर्स, तर तेव्हा आम्हाला ललित कला केंद्रात फिल्म अप्रिसिएशन हा. असा सुद्धा विषय होता हो. आणि त्यामुळे तेव्हाच आम्ही हे सगळे फिल्म फेस्टिवल्स आणि हे सगळं बघायचो आणि फिल्म बद्दलचं नॉलेज तेव्हाच खूप शेअरिंग होत राहायचं. सरांकडनं बरंच शिकायला मिळालं की सिनेमा बघावा कसा, सिनेमा असावा कसा. त्यामुळे कुठेतरी मी सिनेमाशी जोडले गेले होते, त्याविषयी अनेक पुस्तकं वाचत होते, नव्या नव्या लोकांचे विचार ऐकत होते आणि मला असं वाटतं की तो फेस्टिवलचा अभ्यास चालू होता, त्यामुळे मला असं वाटतं की तो मला उपयोगी पडला. काय शिकलेलं वाया जात नाही, ते माझ्या कामी अगदी आलं बरोबर आहे. आणि त्यामुळे कुठेतरी मी सिनेमाचा अभ्यास म्हणून सिनेमाकडे बघायला लागले आणि मला ते माझ्या क्षेत्रात उपयोगी पडलं. खूप लोकांना हे माहिती नाहीये की सिनेमा अप्रिसिएशन हा एक कोर्स आहे, वर्ष दीड वर्षाचा, आणि त्यामध्ये तुम्ही चित्रपट पाहताना कसा पाहायचा, काय दृष्टिकोन ठेवला पाहिजे. मला असं वाटतं की याचा उपयोग जेव्हा तुम्ही ज्युरी म्हणून काम करता अनेक अवॉर्ड फंक्शनला, तेव्हा त्याचा खूप उपयोग होतो. उपयोग मी सुद्धा तो कोर्स केलाय म्हणून मला माहिती आहे. अरे वा, पण बऱ्याच लोकांना हे माहित नाहीये की माहित आहे. फिल्म अप्रिसिएशन हा म्हणजे नॉर्मल सिनेमा बघताना सुद्धा त्याचा फायदा होतो. आपण लगेच आपला दृष्टिकोन बदलतो. मला आणि वा, मला ते समुद्राची गाज ऐकू येते, त्यामुळे अरे! खूप छान वाटतं आणि एक तर समुद्र माझा आवडता आहे, त्यामुळे समुद्राची गाज गाज छान पण ऐकू ऐकू येते, येते. त्यामुळे छान वाटतंय. माहोल बना दिया है आपने मॅम. खरंच खूप वंडरफुल फ्रेम आहे आणि मला खरंच खूप छान वाटतंय. मला असं वाटतं की कुठेतरी मी क्रूज मध्ये बसलीये आणि आपण कुठेतरी चाललोय छान आणि मग आपण गप्पा मारतोय, असा सगळा फील आहे. तुम्ही आपला- आल्या आल्या जे काय माझा मूड असं सेट केलेला आहे. आपण आता आपल्या विषयाकडे वळूया. Yes. सांग. तर फिल्म अप्रिसिएशन हा अर्थात म्हणजे मी जेव्हा 17-18 वर्षापूर्वी हे आम्हाला तो कोर्समध्ये तो इन्क्लुडेड होतं, तेव्हा ती सतीश आळेकर सर जे खूप मोठे नाटककार आहेत तेव्हा ते हेड होते. त्यांची ती विजन होती की नाटकाच्या विद्यार्थ्याला सिनेमा सुद्धा कळला पाहिजे आणि तेव्हा त्यांनी तो कोर्स राबवला. पण अदरवाईज नंतर गेल्या काही वर्षात आता हे कोर्सेस बरेच आहेत पुण्यात, मुंबईत वेगवेगळे शॉर्ट टर्म कोर्सेस फिल्म अप्रिसिएशन बद्दल आलेले आहेत आणि मला आता जे नवीन युट्यूब क्रिटिक्स जे खूप आलेले आहेत, जे सिनेमाचे रिव्ह्यू दर आठवड्याला करतात, पण मला असं वाटतं त्यांना मनापासून हे सांगावं असं वाटतं की प्लीज त्याविषयी शिका, थोडं थोडं फिल्म अप्रिसिएशन बद्दल शिका, थोडं सिनेमा कसा पाहावा, सिनेमा कसा असावा, कमर्शियल सिनेमा काय, एक्सपेरिमेंटल सिनेमा काय, जुना सिनेमा कसा होता किंवा अगदी स्मिता पाटील, नसरुद्दीन शाह तुमच्या काळातला सिनेमा हो, कसा होता, हो. आजचा सिनेमा कसा आहे, सिनेमात कसे बदल होत गेले आणि पुढची आव्हानं काय आहेत, या सगळ्याविषयी आधी माहिती घ्या आणि मग सिनेमाकडे बघा आणि मग युट्यूबचे रिव्ह्यू करा, जरा तुमच्याच नॉलेजमध्ये भर पाडा, असं मला त्यांना नक्की शेअर करावं असं वाटतं. बरोबर. आता तू पूर्वीचे पण पाहिलेले आहेत बातम्या, आत्ताच्याही बातम्या वाचतेस. तर सिने पत्रकार म्हणून तू खूप फेमस आहे, पण एकंदर सगळ्याच दृष्टीने काय बदल झालेला आहे असं तुला वाटतं? बदल मला वाटतं की माध्यमाचा तर आहेच आणि स्पीडचा आहे. जसं तेव्हा 7च्या बातम्या ज्या अर्थातच खूप ऑथेंटिक आणि ग्रेटच होत्या, म्हणजे त्याला काही वादच पर्याय नाही नाही. त्यात. ऑफकोर्स म्हणजे लोक वाट बघायचे की ओके आता संध्याकाळी 7 वाजता आपल्याला देशभरात काय चाललंय ते दिसेल आणि त्यानंतर 24 तासांचं न्यूज चॅनल आलं आणि एक वेग आला आणि तो वेग असा होता की आता त्याला थांबू नाही शकत आपण. त्यामुळे दर तासाला कुठे काय चाललंय हे आपल्याला माहिती पाहिजे. मग आपण दर तासाला बातम्या बघतो, आत्ता कुठे चाललंय, काय चाललंय, मग पुणे मुंबईची वाहतूक आत्ता किती आहे, कुठे कोंडी झालीये हे आपल्याला माहिती असतं, किंवा आत्ता कुठे बॉम्बस्फोट झालाय तेही आपल्याला माहिती असतं आणि आपल्याला इराणमध्ये काय झालंय किंवा अफगाणिस्तानमध्ये काय झालंय तेही माहिती हवं असतं. त्यामुळे कुठेतरी आपला स्पीड इंटरनेटमुळे वाढला आणि मग न्यूज चॅनलमध्येही तो स्पीड आला आणि तो स्पीड आता इतका आला की टीव्हीवर तर बातम्या होत्याच आणि त्यानंतर त्या मोबाईलवर आल्या
आणि मोबाईलवर आल्यामुळे आता डिजिटल वर सगळं आलंय, आता युट्यूबवर सगळं आलंय. तर मला असं वाटतं की हा स्पीड जो आहे तो न्यूज चॅनलनी किंवा न्यूज इंडस्ट्रीनी खूप वेगवान पद्धतीने पकडला आणि मग प्रेक्षकांना जे हवंय त्याप्रमाणे न्यूज येत गेल्या आणि आता दर तासाला दर मिनिटाला कुठे काय होतंय हे आपल्याला दिसतं एका मोबाईलवर. पण मला असं वाटतं की अर्थात न्यूज इंडस्ट्रीनी सुद्धा एवढं ग्रो केलं आणि एवढे बदल घडवून आणले. आणि म्हणजे मला आठवते की तेव्हा ओबी व्हॅन आणि तो सगळा काळ होता, तामझाम सगळा. तो सगळा तामझाम होता. आता आपण कुठूनही लाईव्ह जाऊ शकतो युट्यूबवर. म्हणजे अर्थात तो इंटरनेट, ती बँडविड्थ, ते सगळं आता टेक्निकली आपण इतके स्ट्रॉंग झालोय. पण तेव्हा कुठून तरी लाईव्ह जायला, कुठले तरी क्रिकेट मॅच पण लाईव्ह कव्हरेज करायला खूप कष्ट घ्यावे लागायचे. हो, हो. आणि आता ते सगळं खूप सहज सुरू झालं. सॅटेलाइट इझिली पण मला असं वाटतं की तो वेग जो आहे तो न्यूज इंडस्ट्रीने पकडला आणि प्रेक्षकांना जे हवं ते देत गेले. तू म्हणतेस हे बरोबर, पण याच्यात थोडं मी विरोधात बोलेन. हो, नक्कीच. विरोधात इन द सेन्स, आपण एका अशा चर्चासत्रामध्ये तू होतीस, मी होते, मला आठवते. तिथे मला प्रश्न विचारण्यात आला होता की तेव्हाच्या न्यूज आणि आताच्या न्यूज याच्यात फरक काय. त्यावेळेला सांगितलेलं उत्तर मी आता हो, देणार, नक्की कारण बोला. ते इतकं व्हायरल झालं हो. होतं आणि मला इतके फोन आले होते, इतके त्याच्यावरती आणि तुमचे कमेंट्स विचार आले मला होते. नक्की ऐकायला आवडतील पुन्हा एकदा. अशी एक न्यूज होती, संजय दत्त हम्म, जेलमधून सुटला हम्म, आणि ही न्यूज 10 वेळा काय 100 वेळा दिवसातून 2-3 दिवस दाखवत होते सतत. आणि ती न्यूज रीडर किंवा तो न्यूज रीडर प्रत्येक चॅनलवर हेच सांगत होता. एक छोटा अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी तो व्हिडिओ दाखवत होते. संजय दत्त गाडीतून उतरला, त्याने आपला डावा हात उजव्या खिशात पाठीमागच्या खिशात घातला, त्याने कंगवा काढला आणि त्याने केस विंचरले. तो आता जेलमधून आलाय आणि त्याच्या केसासाठी वेगळ्या प्रकारचं तेल त्याला लावायला लागायचं आणि त्याला जेलमध्ये तेल उपलब्ध करून दिलं होतं. त्याने ब्लू कलरची जीन्स घातलेली नाही, ब्लू कलरची जीन्स आहे पण ती स्टोन वॉश केलेली जीन्स आहे. व्हाईट शर्ट घातलेले आहेत आणि शर्टाची 2 बटणं उघडी टाकलेली आहेत. त्याच्या छातीवरचे केस दिसत आहेत. हे वर्णन ते सांगितलं गेलं होतं. तर हे न्यूज होते का? न्यूज का? सिंपल एक वाक्य होतं की तो आज सुटला आणि आला. तो गाडीचा दरवाजा उघडला, तो तिकडून दरवान आला. इतकं रसभरीत वर्णन सांगितलं जात होतं त्याचं. त्याला मला कुठेतरी कीव करावी सारखी वाटली, की असं वाटलं न्यूजचा दर्जा घसरलाय. म्हणजे पूर्वीच्या काळी तुम्हाला एका दिवसातून एक सकाळची न्यूज द्यायची, 7ची न्यूज द्यायची. त्या 15 मिनिटाच्या न्यूजमध्ये, त्या बातम्यांमध्ये संपूर्ण दिवसाचा गोषवारा सांगितला जायचा. कुठेही बडा चढाके नाही, रंगरंगोटी नाही. जे झालं तेवढं थोडक्यात सांगितलं जायचं की त्याच्यातून तुम्हाला सगळा एसेन्स मिळतोय, काय झालंय ते. परंतु आता बघा तर तुम्ही ती न्यूज म्हणजे दिवसभर तेच दाखवलं जातं पुन्हा पुन्हा. तो अगदी 30 सेकंदाचा व्हिडिओ छोटासा, ती क्लिप, संजय दत्त उतरला, संजय दत्त, बाकी काहीही दाखवत नाही त्याच्यात. तू 7च्या न्यूज मध्ये तेच बघ, 7:30च्या बघ, 8च्या बघ, 8:30च्या बघ, 9च्या बघ, परत सकाळी 7च्या न्यूज बघ, 7:30च्या बघ, 8च्या बघ. त्याच्यात काहीही एकही वाक्याचा बदल नसतो. तीच क्लिप पुन्हा पुन्हा दाखवली जाते, तीच न्यूज पुन्हा पुन्हा सांगितली जाते. याविषयी काय म्हणायचंय तुला? बरोबर तू आहे आता आघाडीची पत्रकार आहेस म्हणून तुला विचारते. नाही, बरोबर आहे. आणि तुमचाही दृष्टिकोन मी पूर्ण म्हणजे त्याला आदर आहे माझा, की ऑफकोर्स तुम्ही जे बघताय ते करेक्टच आहे. आणि आता मला असं वाटतं की पण ते जसं मी म्हणलं की ते आता 24 तासाचं न्यूज चॅनल झाल्यामुळे लाईव्ह न्यूज हे जे काय प्रकार आहे त्याच्यात हे प्रोज अँड कॉन्स आहेत. की जसं तुम्हाला एकदम पटकन 7 वाजता सर्वात मोठी न्यूज सुद्धा सकाळी कळते, तसंच आता हे पण आहे की मग दुपारी 3 वाजता तुम्हाला त्याच्यातच पाणी वाढवलेलंही दिसतं. ते होत राहणार. जसं आपल्या सिरियल मध्ये पाणी वाढवलं जातं तसं न्यूजवालेही थोडं पाणी वाढवणार आहेत. पण अर्थात कारण त्यांना ते बुलेटिन खेचायचंय अर्ध्या तासाचं आणि जर त्याच 20 बातम्या दाखवायच्या आहेत तर कधी कधी हे होऊ शकतं की दर तासाला, कारण जो माणूस सकाळी 7 वाजता बघतो तो नॉट नेसेसरी दुपारी 3 वाजता बघेल किंवा दुपारी 3 वाजता अचानक पहिल्यांदा टीव्ही ऑन करणाराही माणूस असतो. मग त्यालाही कळलं पाहिजे की संजय दत्त कुठे आणि काय करतोय. तर हे मला वाटतंय की आता हे प्रोज अँड कॉन्स आहेत, पण हे होत राहणार आहे. तरी त्याच्यात थोडेफार बदल होत आहेत आणि अजून थोडा दर्जा आणखी वाढावा हे प्रयत्न नक्की असावेत
असं मला वाटतंय. आता तू अनेक वृत्तपत्रांमध्ये काम केलंय, न्यूज मॅगझिन चॅनल्स साठी न्यूज काम केलंय, चॅनल्स न्यूज चॅनल साठी येस. काम केलंयस. तर मला काही फरक सांगशील का? प्रत्येक चॅनल मध्ये काम करताना तुला काय वेगवेगळे अनुभव आले प्रत्येक चॅनल साठी काम करताना? माझं मोस्टली मी म्हटलं असं की माझं प्रिंटपेक्षा व्हिडिओचंच माध्यम राहिलेलं आहे, त्यामुळे मी हं. डायरेक्ट टीव्हीवरच बातम्या आणि या सगळ्या विश्वातच डायरेक्ट आले. देर आर पीपल की जे न्यूज पेपर मधनं मग न्यूज चॅनलमध्ये येतात, त्यामुळे कुठेतरी त्यांचं लिखाण आधीपासून चांगलं असतं ज्याचा त्यांना उपयोग होतो. मी डायरेक्ट व्हिडिओ क्षेत्रात आल्यामुळे एक चांगलं होतं की माझी मराठी भाषा चांगली होती, ज्याचं माझं लेखन चांगलं होतं. माझ्या बातम्या किंवा माझे प्रश्न जे नेहमी मीच काढायचे, मला कोणीही लिहून द्यायचं नाही. आजकाल रिसर्चची एक टीम असते होय. जे प्रश्न काढून देतात. आपल्या काळी, तुमच्या काळी तर बिलकुल नव्हतं असं. काहीच नव्हतं. एक्झॅक्ट. फक्त ते पीटीआयचं यायचं, आम्ही ट्रान्सलेट करून बनवायचो आणि नंतर 5:30-6च्या नंतर मात्र आलेल्या ज्या न्यूज असायच्या ते ट्रान्सलेटर होते, ते ट्रान्सलेट करून द्यायचे. पण 2:30-3 वाजल्यापासून 5:30 पर्यंत आम्ही स्वतः न्यूज द्यायचो, ट्रान्सलेट करायचो. वा, खरंच म्हणजे खरंच हे हे खरं ऑथेंटिक आणि जर्नलिझम. 5-5:30ला मग मेकअपला जायचं, पटापटा येऊन तिथे बसायचं. एक 7:15 तोपर्यंत नवीन आलेल्या ज्या न्यूज असतात ते ट्रान्सलेटर करून आणून द्यायचे वा. आणि मग एकदा वाचायचं, फक्त नजर घालायची ते. नॉट ओनली दॅट, न्यूज वाचत असताना सुद्धा अनेक पेपर यायचे. आत्ताच नुकतं हे आल्या, आत्ता हाती आलेल्या बातमीनुसार करून पुढचं वाचायचं. बरं. नाही, तो काळ जास्त कठीण होता कारण तुम्हाला ती तयारीच तुमची खूप वेगळ्या लेवलची होती, त्यामुळे त्यासाठी हॅट्स ऑफच. आता अर्थातच मी जसं म्हटलं ते आता रिसर्च टीम असतात. आता कुठल्या इंटरव्ह्यू मध्ये काय विचारणार हे आधी ठरवलं जातं, आधी प्रश्न काढले जातात, त्याच्यासाठी एक वेगळी रिसर्च टीम असते. माझा काळ एक मी चांगलं हे म्हणेन की मला अगदी झिरो पासून सगळं शिकता आलं. एबीपी माझा मध्ये आम्ही होतोच सगळे 20 वर्षाचे आणि बरं. सगळेच एक आत्ता म्हणजे कॉलेजमधनं पास आउट झालेले होते. एक न्यू एनर्जी होती छान. तेव्हा सुरुवातीला पोगो चॅनल पण म्हणलं जायचं, पण मला असं वाटतं की त्यांची एनर्जीच एवढी स्ट्रॉंग होती ना की आम्ही सगळं शिकायची तयारी आणि जे मग आम्ही 26-11 पण कव्हर केलं अनेकांनी तेव्हा, कारण ची जिद्द होती, शिकण्याची तयारी होती आणि त्या सगळ्याच नव्या एक्सपेरिमेंटला पूर्णपणे सामोरं जायची एक खूप मोठी तयारी आम्हाला होती. आम्हाला वाटायचंच नाही काय, आम्ही सहज, मी विरारच्या लोकलमध्ये घुसायचे आणि रिपोर्टिंग करायचे किंवा सहज कुठेही जायचो, आम्ही भिडायचो. म्हणजे अगदी बँड्रात मधल्या रस्त्यावर मध्ये उभं राहून सुद्धा तेव्हा रिपोर्टिंग केलेलं आहे, चर्रे बाजू हो रे वगैरे करत. किंवा पण मनासाठी भिडायची तयारी होती. ती क्राऊड मध्ये जाऊन पूर्णपणे आपली बातमी पहिली द्यायची ही जिद्द होती, ती तयारी होती, ती चिकाटी होती. तर ती एनर्जी वर्क झाली आणि मग आम्हाला तयारच असं केलं गेलं की त्याच्यात आम्ही स्वतः बातम्या लिहायचो, स्वतः बातम्या शोधायचो, स्वतः त्याबद्दल रिसर्च करायचो आणि मग स्वतःच डिलिव्हर करायचो. आणि मी जसं एंटरटेनमेंट मध्ये सुद्धा मी स्वतःच माझी स्क्रिप्ट लिहायचे आणि मग मीच बोलायचे ते. तर मला असं वाटतं, आणि व्हॉइस ओव्हरचं सुद्धा हो. ट्रेनिंग आम्हाला दिलं गेलं छान. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जो व्हॉइस ओव्हर, अँकरिंग अँड जर्नलिझम म्हणजे रिपोर्टिंग ऑल्सो, म्हणजे मी आउटडोअर पण रिपोर्टिंग केलं, मी स्टुडिओमध्ये पण अँकरिंग केलं आणि व्हॉइस ओव्हर पण केलं आणि एक टोटल शोची प्रोड्युसर पण झाले, जो आम्ही स्वतः शो प्रोड्यूस पण केले मी काही. मग एबीपी मध्ये ती सुरुवात झाली. मग झी 24 तास मध्ये मी एक नाटकाचा शो काढला, नाट्य दरबार नावाचा. याच्यात मला असं वाटलं की नाटकाचंही कव्हरेज व्हायला हवं. मग झी 24 तासला नाट्य दरबार नावाचा एक शो मी सुरू केला, कारण मला असं वाटलं की नाटकाचं कव्हरेज सुद्धा झालं पाहिजे. आणि म्हणून नाटकाचा एक शो आणला, कारण तेव्हा नाटकाचं कव्हरेजच व्हायचं नाही न्यूज चॅनलमध्ये, फक्त बरोबर. सिनेमाचं व्हायचं. हो. मला असं वाटतं की अरे नाटकांबद्दलही कळलं पाहिजे ना, काय चाललंय, कुठलं नवीन नाटक आलंय, त्याही विषयी लोकांना कळलं पाहिजे. त्यामुळे तो एक शो सुरू केला आणि त्यानंतर न्यूज 18 लोकमतला मी बागडे सर होते आणि बरेच चांगले चांगले अँकर्स होते तिकडे आणि त्यामुळे कुठेतरी एक छान पूर्णपणे मी एंटरटेनमेंट हेड झाले आणि नंतर अर्थात ते सिनियरिटीनी बरेच शो प्रोड्यूस केले तिकडे. मग सिरियलचं कव्हरेज सुद्धा सुरू झालं होतं तेव्हा, जे आता युट्यूबवर सर्रास पाहायला मिळतं. सो असे बरेच बदल होत गेले आणि आम्ही त्या तयारीने पुढे पुढे जात राहिलो. वृत्तपत्रकारिता म्हणजे धडाडी ही हवीच. त्याचं एक उदाहरण तुला सांगते. मी तशी खूप घाबरट होते हा. अच्छा. आता धीट झाली, पण तेव्हा जेव्हा माझं सिलेक्शन झालं नुकतीच, मला वाटतं 1 वर्षभरातली गोष्ट असेल, आम्ही 2-2 न्यूज रीडर असायचो. अच्छा. मी बसले होते आणि माझ्या बाजूला भक्ती बर्वे बसली होती वा. आणि भक्ती बर्वेला पिलो पाहिजे होती आणि त्या दिवशी जो फ्लोअर मॅनेजर होता
त्याने हे पाहिलं नाही की तो जो स्टुडिओ गार्ड असो त्याने पिलो ठेवली नव्हती चेअरवरती. आणि भक्ती थोडीशी उंचीने कमी होती, त्यामुळे तिला ती पिलो 1-2 पिलो लागायच्या खुर्चीवर बसण्यासाठी. तर न्यूज 7ला सुरू होतात, म्हणजे 7ला 5-10 मिनिटं असताना आम्ही येऊन बसायचो. तशी ती एक साधारण 10-15 मिनिटं असताना आली आणि तिने बघितलं पिलो नाहीये तिथे. तर ती एकदम चिडली फ्लोअर, हे काय माझी पिलो नाहीये, मला पिलो पाहिजे बसायला. तर ती पिलो बाजू ठेवलेली होती. तो मला ती बाजूची ती घ्या ना बसा. मी नाही ती पिलो ठेवणार जागेवर, ते माझं काम नाहीये, मला तिथे पिलो पाहिजे. तर तो म्हणाला मग आता कोणी नाहीये, कारण स्टुडिओ गार्ड तिकडे नव्हता. आणि तो फ्लोअर मॅनेजर म्हणायला लागला की हे माझंही काम नाहीये तुम्हाला पिलो द्यायचं, मी देणार नाही, येऊ दे जेव्हा यायचं तो गार्ड तेव्हा देईल. आणि त्या जागी मी असे म्हटलं तर चल बाबा मी घेते पिलो आणि मी ठेवते आणि मी बसते. ती म्हणाली मी अजिबात हलणार नाही, जोपर्यंत तिथे पिलो जागेवर येत नाही मी न्यूज वाचणार नाही, अशी स्टबन. तर मग अगदी ते सिग्नेचर इमेज सुरू झालं बातम्यांचा, टरडन 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 टरडन. आणि तेवढ्यात कोणीतरी धावले सगळे त्या स्टुडिओ गार्डला बोलवायला. तो आला आणि त्याने ते पिलो ठेवली आणि ते सिग्नेचर इमेज चालू असताना भरती आणि ती इतकी चिडलेली होती, खूप चिडली होती, माझा पाण्याचा ग्लास कुठे, माझा हे कुठे, असं करून. आणि तिथे येऊन बसली जागेवरती आणि नमस्कार, आजच्या ठळक बातम्या. म्हणजे जणू काही काही झालंच नाही. म्हणजे मला एवढं शॉक बसला, बापरे, मला धडधड धड, बापरे आता काय करणार. आणि तिला ओपनिंगची पहिली न्यूज तिची होती. बापरे. थोड्याशा न्यूज तिने वाचल्यानंतर नंतर मला वाचायच्या होता. आणि मला भीती वाटायला लागली, बापरे आता काय करू, ती अजून चेअरवर बसत नाही अजून. पण तिने एका सेकंदात अशी ती चेंज झाली आणि शांततेने पूर्ण आम्ही न्यूज वाचल्या त्या. आणि ते झाल्यानंतर परत तिने पेपर घेतलं कम्प्लीट, मग पुन्हा त्याचा दुसरा भाग सुरू झाला. म्हणजे धडाडी म्हणते ना, धाडस किंवा ती हिंमत पाहिजे की शेवटच्या क्षणापर्यंत ती वाद घालत होती, मी पिलो घेणार नाही, तुम्हीच तिथे ठेवली पाहिजे. तर आणि इतकं मोठं त्या दिवशी ते न्यूजचं नाटक झालं, त्याचा रिपोर्ट झाला. तर ही धडाडी ही हवीच, त्याच्याशिवाय तुम्ही या क्षेत्रात येऊ शकत नाही. खरंच आहे, मला असं वाटतं ती हिंमत, ती धडाडी पाहिजेच, कारण नाहीतर हो. मग तुम्ही घाबरलात तर मग घरी बसा. हो हो, मग वेगळं काहीतरी निवडा. आता तू ऍक्टिंगचं मगाशी म्हणालीस, तर मला सांग, तू काही छोट्या छोट्या नाटकांमध्ये वगैरे पण कामं केलीत मला माहिती आहे, तर ते जरा माझ्या दर्शकांना कळू दे ना, ते सांग ना जरा. तसं म्हणजे एक्सपेरिमेंटल नाटक जास्त केलं. सतीश आळेकर सरांचं महापूर नावाचं नाटक आम्ही केलं, जे आम्ही भारतभरात दौरे केले. अनिरुद्ध कुटवड यांनी दिग्दर्शित केलं होतं, जे आम्ही भारत रंग कोणी महोत्सव, दिग्दर्शित केलं होतं? अनिरुद्ध कुटवड, जे एक्सपेरिमेंटल नाटक हा. शिकवतात सुद्धा. आणि आम्ही अगदी भारत रंग महोत्सव दिल्ली NSD इथे पण त्याचे प्रयोग केले, जे भारतभरात अनेक ठिकाणी झाले. आणि त्यानंतर बाकी ललित कला केंद्रात अनेक नाटक केली होती. मग आविष्कार कडून काही नाटक केलं, मी आत्मकथा केलं होतं. आणि त्यानंतर सिनेमात थोडे थोडे छोटे छोटे रोल्स मी केले, कारण नंतर मी पूर्ण मीडियाची झाले आणि मग पूर्ण न्यूज चॅनलच्या विश्वात मी आले. पण नंतर आता गेल्या काही वर्षात मी 2-3 सिनेमे सुद्धा केले. जुनं फर्निचर महेश मांजरेकर यांचा, आणि त्यानंतर आता पुन्हा शिवाजीराजे भोसले, पुन्हा एकदा महेश मांजरेकर सरांचा सिनेमा, त्याच्यात पण रोल केलाय. नंतर पोस्टर गर्ल, आणि असे 2-3 असे वेगवेगळे सिनेमे केले. एक नंबर तेजस्विनी पंडित चा आता तोही केला. तर असे काही सिनेमांमध्ये सुद्धा छोटे छोटे रोल केले. अजूनही लोक विचारतात, पण आहे, बघूया आता, वेळ मिळाला की मला आवडेल करायला, असं आहे. तेच विचारणार, ते पत्रकारिता जास्त आवडते का ऍक्टिंग जास्त आवडते? आता ते माझी 2 बाळं आहेत असं झालंय आता ते. कारण ऍक्टिंग मुळे मी आले या क्षेत्रात, पण पत्रकारिता आता अर्थातच खूप आवडते. पण ऍक्टिंग हे मी आता त्याकडे एक ह्याचा हॉबी बघते, आणि जर वेळ मिळाला तर करायला काहीच हरकत नाही, कुठे कुठे, एवढं नक्की, असं आहे. त्यामुळे अर्थात सिनेमा तर करायला आवडतो, आणि सिनेमा बघायला आवडतो, सिनेमात काम करायला आवडतं. आणि मग मला असं वाटतं की आता मी एका प्रोड्युसरच्या समोरच बसलेली आहे, आणि त्यामुळे बघू, म्हणजे तुमचेही काही छान छान सिनेमे येतात असं मला कळलंय. आम्हाला ती बातमी मिळालेली आहे. तर आता मी पुन्हा एकदा पत्रकार होते जरा, आणि तुम्हालाच विचारते की तुम्हीच सांगा, श्यामची आई नंतर काही सिनेमे येत आहेत असं मला कळलंय, आणि सखाराम बँडर तुम्ही करताय असंही कळतंय, आणि आमचा बाप आणि आम्ही पण करणार आहे. तर ही न्यूज खरी आहे का? कुठली न्यूज लपून राहत नाही, मी अजून डिक्लेअर केलेलं नाहीये. बघूया, चाललंय काम, चाललंय त्याच्यावरती, बघूया. तुझा रोल नक्की मिळेल त्याच्यात, हा, तुझ्या योग्य असलेला रोल पण मिळेल आणि बातमी खरी आहे. आर्टिस्ट वगैरे
चाललंय बघूया, जरा तब्येत थोडी नरम गरम असते त्यामुळे थोडस हळू चाललंय काम. वा. होईल, पण होईल. नक्कीच त्यासाठी शुभेच्छा आणि तुमचे सिनेमे Director. छानच असतात आणि अर्थात श्यामची आई सुद्धा अप्रतिमच होता. हो, आणि खरंच. डिरेक्टर कोण आहे आता या नव्या सिनेमांमध्ये तेही सांगा आम्हाला. आता मला ज्या डिरेक्टरने नॅशनल अवॉर्ड मिळवून दिलाय तोच माझ्या पुढच्या चित्रपटाचा डिरेक्टर असेल. क्या बात आहे, म्हणजे सुजय डहाके. हो सुजय, कम ऑन, क्या बात आहे, मस्त. चला म्हणजे नवीन नवीन छान छान सिनेमे येणार आहेत. सुजयचं पुन्हा एकदा दिग्दर्शन आणि तुमची छान निर्मिती असणार आहे. वी आर रिअली Thank you, लुकिंग thank you. फॉरवर्ड.